एक मोठी बातमी आपल्या समोर येते. सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड. प्रफुल्ल पटेल यांची घोषणा. अजित पवार यांच्या जाण्याने नुकसान झाले. अजित पवारांमुळे राज्यात आणि देशात आपली ओळख निर्माण झाली होती. सामान्य कुटुंबातून ते आले होते. 2023मध्ये अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष झाले आणि हे सांगण्यात मला कोणतीही अडचण नाही असं म्हणत राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या बैठकीत सुनेत्रा पवारच राष्ट्रीय अध्यक्ष असल्याची घोषणा करण्यात आली आहे. पटेल यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत याबाबतचा प्रस्ताव मांडला आणि त्याचं सर्वानुमते सहमती दर्शवण्यात आली. दरम्यान पार्थ पवार यांच्याकडे मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती आहे. अजितदादा 28 जानेवारी दिवशी आपल्यातून निघून गेलेत. आपल्या सगळ्यांसाठी ते धक्कादायक होतं. आपल्या सगळ्यांना प्रश्न होता की आपण उद्या काय करणार, कसं करणार. पण सुनेत्राताईंच्या नेतृत्वात आपला पक्ष काम करेल असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलेलं आहे. दरम्यान राष्ट्रवादीच्या बैठकीसाठी सुनेत्रा पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार, रुपाली चाकणकर, छगन भुजबळ यांच्यासह अनेक नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. मागच्या महिन्यात आपण पाहिलं की काहीजण बोलू लागले, आपल्या पक्षात काही संबंध नाही, ते काही बोलायला लागले, आम्ही काय करायचं ते सांगायला लागले, पोटात एक आणि ओठात एक बोलू लागले. परंतु आपण सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री केलं. आपण योग्य वेळी योग्य निर्णय घेतला. आता आपल्याला अजित पवारांच्या आदर्शावर पुढे जायचं आहे. आता आपण नव्या अध्यक्षांच्या नेतृत्वात आपली वाटचाल करणार आहोत. आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र आलो आहोत. सगळ्या प्रांतातील लोक या ठिकाणी आले आहेत असे म्हणत प्रफुल्ल पटेल यांनी सुनेत्रा पवारांच्या नावाची घोषणा केली आहे. और मैं चाहूंगा कि सभी लोग यहाँ पर जो आए हैं, आज हम लोगों को ये बहुत बड़ी जिम्मेदारी को आगे निभाना है. आदरणीय अजीत दादा ने मुझे राष्ट्रीय कार्याध्यक्ष नियुक्त किया था. मैं उनके आज अनुपस्थिति में मैं उनको शत धन्यवाद और नमन करना चाहूँगा कि उन्होंने इतना बड़ा विश्वास एक मेरे जैसे व्यक्ति पर उन्होंने दिया था और उस विश्वास को जिस तरह से भी पार्टी के हित में, नेता के हित में, महाराष्ट्र और देश के हित में निभाने के लिए जो भी कुछ यथासंभव रहा वो काम हमने हमेशा किया. और इसी वजह से मैं चाहूँगा कि अब हम लोगों को आगे का भी अब रास्ता तैयार करना है. एक राष्ट्रीय कार्याध्यक्ष के नाते मेरी जिम्मेदारी थी, महाराष्ट्र के अध्यक्ष के नाते सुनील तटकरे की जिम्मेदारी थी, हमारे वरिष्ठ नेता होने के नाते भुजबल साहब की, मुशर्रफ साहब की, धनंजय मुंडे, दिलीप वलसे पाटिल साहब, ये सब वरिष्ठ जो लोग बैठे हैं, इन और भी नाम हैं, ये सभी लोगों की जिम्मेदारी थी कि दादा के पश्चात पार्टी को आगे किस दिशा में लेके जाना, किनके हाथ में जवाबदारी देना. और इसी वजह से मैं कह रहा हूं कि तरह तरह के तर्क वितर्क, क्या होगा क्या नहीं होगा, क्या कभी किसी के मन में कभी कोई और विचार कभी आया नहीं. और इसलिए मैं आप सभी लोगों से विनती करूंगा कि हमने अजीत दादा पवार की जगह पर अब हमें राष्ट्रीय अध्यक्ष का चयन करना है. इसीलिए आज का ये राष्ट्रीय अधिवेशन बुलाया गया है. मैं अपने ओर से अजीत दादा का एक 35 साल से ज्यादा पुराना एक साथी, भाई, मित्र होने के नाते और पार्टी का राष्ट्रीय कार्याध्यक्ष होने के नाते, इस पार्टी का संस्थापक एक सदस्य होने के नाते मैं अभी प्रस्तावित करना चाहूंगा कि श्रीमती सुनेत्रा अजीत दादा पवार, इनको राष्ट्रीय अध्यक्ष हमारे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का चुनकर देना चाहिए. अभी तालियां बजा के आपण टाळ्या वाजून या घोषणेचा स्वागत केलं आहे. माझी आपला सगळ्यांना विनंती आहे की एकदा हात वर करून सुद्धा या आपल्या सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आपला सगळ्यांचा पाठिंबा आहे. बैठ के बोलिए, बैठ के कोणी उभा राहू नका. और
और इस वजह से आप सभी लोगों के ओर से मैं यहां पर घोषणा करता हूं कि हमारे राष्ट्रीय अध्यक्ष पद पर श्रीमती सुनेत्रा ताई अजीत दादा पवार की राष्ट्रीय अध्यक्ष करके यहां पर चयन हुआ है. शी हैज बीन इलेक्टेड एज द नेशनल प्रेसिडेंट ऑफ द एनसीपी नेशनलिस्ट कांग्रेस पार्टी. बहुत बहुत धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.